कसे आहे सर्वजण? झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. फार गरम होते ना, म्हणून वरती आले जरा हवेला. आमच्या इथे ना एक बाई आहे बरं का. तिला ना कोणी काय भाजी केली, कोणाच्या घरी काय वशाट मशाट केले, ह्याच्यात फार लक्ष असतं बरं का. आणि स्वभाव आहे हो तिचा, माहिती का. काय करायचं बाई, मला तर नाही आवडत असं. मी आता राहते ना इतकी बाबा, मी कोणाच्या ना चटणीला लाजिमदार नाही. म्हणावं कुणी इथं की आता 3 महिने झाले की मीना मावशी एकटी राहती, तर तिने अशी वाटी घेऊन गेली, मला भाजी द्यावं. काय भाजी केली, काय कालवण केलं, नाही बाबा. गरीब लोक पण नाही, गरीब लोकांचं पण घेतात बाई मागू. शी, काय त्या जीवनात अर्थ आहे का? अरे, जे त्याच्या घरी ज्याची परिस्थिती कशी आहे, 4 लेकरं आहेत खाणारे, हां, कोणी पेंटिंग कामाला जातात माणसं, ते पेंटिंग काम करून आल्यावर ते स्वयंपाक करतात हाताने, ते खातात, त्यांच्याकडून पण मागतात बाई. गडी माणसांकडं निर्लज्जाचा कळस आहे बाई नुसतं. अरे, आपले लेकरं काय देतात, आपला मुलगा काय देतो, आपली मुलगी कोणाला काय देते, देतात का ते वाटीभर कालवण झाल्या अहो त्यांच्याच गाडीला पुरत नाही, ते दुसऱ्याला काय देणार. बाई, मी तर ना कोणाची आशा करत नाही. मी तर माझ्या आता मुलगी तिकडे गेली ना, मी माझ्या मुलीची पण आशा करत नाही. बाई, तू तुझ्या घरी खा पी सुखाची राहा, मला काय नको. माझ्या घरी मला चटणी भाकर आहे, मी आनंदात आहे. कशाला उगाच ह्याचं बघ त्याचं बघ, ह्याला विचार त्याला विचार, भाजी काय केली, भाजी काय केली, भाजी काय केली. असे असतात लोक बरं का, दुसऱ्यांच्या खाण्यावर नजर ठेवून. आपण तर काय द्यायचं घ्यायचं नाही, पण दुसऱ्यांचं घ्यायचं आणि खायचं. बाई, मी तर सगळं सोडून टाकलं. माझी मुलगी होती ना, तर आमच्यावर पण फार नजर होती, माझ्या मुलीवर. काय आणलं, काय केलं, काय घेतलं, काय दिलं. आता मी आहे ना बाई, मी कुठून आणणार? मी काय कामाला जाते का काय करते? तिकडं तुम्ही खा, नाही तर तिकडं तुम्ही उपाशी राहा. आणि देऊन पण थकले बाई मी, खरंच. किती देणार? सारखंच काही हाय का नाही त्याला सीमा? किती वर्ष तेच चालू आहे. बापरे, आता मी नाही बाबा, मी काही देत नाही, खरं सांगते. माझं पण मी सांगते ना, मी कोणाला काही देत नाही. जे काय असेल ते माझं मला. कुठून देणार मी म्हणते अभि मैं किधर से देंगी बाई. बरोबर आहे का नाही? पहिले मुलगी होती तर ती आणायची भरपूर, तिला पण नजर सारखी, तिला नजर. बरं झालं गेली बाई ती, आणि तिचं लेकरू ना तिकडं सोन्याचा घास खाऊ, नाही तर तिकडं नाही खाऊ, त्यांच्या घरी ते लखलाप. इथं असलं ना, हेच केलं तेच केलं, आमकंच केलं, आम्हाला नाही दिलं, हे ते बाई. मी म्हटलं, ते आमच्या शेजारची एक बाई आहे, तिला म्हटलं बरं झालं बाई माझी पोरगी गेली तिकडं, त्या मायली की चांगल्या सुखाने राहू परत्या बाई, नको बाई सारखी नजर त्यांच्या खाण्यापिण्याला.